इथून गुहादर्शन इकडे आहे हे बघ. हो आपण शोधत होतो मगापासून कुठे आहे गुहादर्शन तेच गुहादर्शन. मग विचारत विचारत आलो ना आपण. आता आम्ही चालू गुहात दर्शन. आमचं जेवण झालं मस्त, प्रसाद घेतला आम्ही सुंदर आत्ताच, टेस्टी होता प्रसाद, खूप टेस्टी. छान होता. आता आम्ही गुहा दर्शन करतो, बघू तिकडे काय आहे. आता आम्ही चाललोय आणि आता आम्ही चालायला पण एवढं जस्टच भारी वाटतं. आता आत्ताच फक्त 5 मिनिटापूर्वीच आम्ही महाप्रसाद घेतला हो आणि खूप उत्तम असा प्रसाद होता खूप तो. छान टेस्ट आणि मॅनेजमेंट एवढं भारी आहे इथं, एक नंबर भाई, एक म्हणजे काही गोंधळ नाही, कारण एवढे भक्त आहेत तरी पण पण. ते कुपन जे घेतलं ते कंपल्सरी आहे. हा, कुपन कंपल्सरी आहे, हा, त्याशिवाय तुम्हाला तुम्हाला कुपन आतमध्ये एंट्री नाही नाहीये. आणि बेसिकली ते बरोबर पण आहे, हा कारण खूप छान मॅनेजमेंट आहे सगळं. छान बसायला वगैरे जागा मस्त खूप छान. मला खूप आवडलं हम्म. है ना, खूप छान होतं सगळं. तर आम्ही गुहेकडे चाललोय, बघू आता गुहा दर्शन मस्त आहे भाई. कसं आहे काय. जायला पण कसलं मस्त तुम्हाला दाखवतो, आता मागचं बघा तुम्ही. हा. ओ माय गुडनेस, तिकडे बघा तुम्ही. तिकडे चालू झालेत सीन्स. हे भक्ती निवास पण एक नंबर आहे यात. आणि इथे पण काहीतरी चालू आहे. ते बघ, काहीतरी चालू आहे पण सर इथं रील करायला मस्त मला असं वाटतंय. चांगलं मस्त. इथे गौशाला पण आहे यांची, गौशाला पण बघूयात आता. आपण जाऊ शकतो आपण इथे बघ. आतमध्ये नसेल जाऊ नाही, शकत. तिकडं तिकडं वगैरे गेलेत का ते? ते पण बघ. अरे त्याच्यात ते- वाव, तिकडे चला, तिकडे पण जाऊ शकतो. गौशाला आहे, किती सुंदर गौशाला आहे इकडे. ते छोटी छोटी सगळे वासर आहेत चला, तिथे, तिकडे जाऊ. गाई सगळ्याला गेल्या जातात चरायला. मला माहित नाही, एवढं भारी मोठा आहे हा ना. हा तिथे खूप काय काय आहे ते. खूप मस्त आहे. बघा तिकडे मस्त. गायीची पूजन चालू वगैरे आहे. भरपूर अशा गायी तर आता चरायला गेलेल्या तिकडं. पुढे बघ पाय दिसेल. ओ माय गॉड, ते जवळच आहे का? जवळच आहे ती गुफा. मला वाटलं असं तिकडे असेल. नाही, नाही नाही वरच आहे, इथंच आहे, इथं नाही वर आहे. वर आहे, वर, अजून वर आहे, इथं नाही आहे. इथं बघू ना आपण काय आहे तिथं कुठं. इथे मंदिर आहे बघा. यार किती भारी वाटतं इथं पायी चालायला ना, एक नंबर. वर. आणि ह्या आतमध्येच आहे मंदिराची, म्हणजे बाहेर पण मठाच्या आतमध्येच आहे, बाहेर नाही करू शकत तुम्ही ऍक्सेस या बाहेर गोष्टी. जाऊन आतमध्येच आहे. खूप छान, खूप छान. आजचा दिवस वर्थ इट आहे. खूप छान. म्हणजे आपण किती मिस केलं ह्याच्या आधी, आपण एकदा पण नाही किती आलो. दिवस आपण इथं आहे तरी आपण एकदा पण नाही. एवढं भारी. ऐकत होतो पण म्हणजे माहित नाही का नाही. ट्रेकिंग टाईप वाटतं. ट्रेकिंग पण झालं, मंदिर मठ पण झालं, असं वाटतंय मस्त. सगळं झालं, देवदर्शन झालं, आणि तुमचं फिरून पण झालं, सहल पण टाईप झालेलं आहे. एक म्हणजे चालायला पण किती भारी वाटतं, असं नाही खडे म्हणजे छान केला रस्ता त्यांनी चालायला पण. खूप छान आहे, मजा येते. मला तर आज खूप मजा येते. आता आम्ही गेटच्या इथे आलोय. आणि नशीब आता पाऊस नाहीये सध्या, नाहीतर पावसात भिजावं लागलं असतं. मजा आली असते पावसात. मला तुम्हाला नसते आली का? हा, मला असते, मला तर काय मजा येते. आणि गुहा दर्शन जे आहे ते सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे, 5च्या पुढे नाहीये असं लिहिलेलं आहे. धबधब्याचा आवाज बघ. एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे, त्यामुळे भारी वाटतंय. किती मस्त आवाज येतो. छोटे छोटे पाण्याचे झरे आहेत, ते म्हणजे धबधबे छोटे छोटे. ओ माय गॉड, एकदम जे प्रसाद झाला त्याचा सगळं जिरायचंच काम आहे. चढ बघा किती. अरे बापरे. कंटाळा आला काय, कंटाळा येते. माकडे आहेत पुढे. कुठे आहेत पुढे, बघितलं ना आता. काय करतात मग ते? मला तुम्हाला ट्रेक करायला तर जायचं असेल तर हा, तुम्ही देवदर्शन पण करायचं असेल तर सगळ्यात भारी गगनगिरी महाराजांचा मठ, एक नंबर असं. आणि एवढं इंटरनल एवढं वरती डोंगरामध्ये आहे ना, तुम्हाला असं वाटणार पण नाहीये की तुम्ही एखाद्या मठात आलाय की काय. पण एवढं भारी क्लीन, एवढं क्लीन कुठे बघितलं का तू? किती क्लीन आहे सगळं. तुम्हाला बघा, वाव किती भारी आलं तुझं. अक्षू अक्षू तर त्या माकडाला घाबरते मनापासून. नाही भीती वाटते रस्त्याच्या. ते आता अंगावर आलं होतं माहिती का ते? हा, मध्ये मध्ये येऊन बसतात रस्त्याच्या. मध्ये आलं, त्या अंगावर पण आलं होतं आता. हा ना. आणि चढ बघा समोरचा, तेवढं चढायचं. एवढा मोठा चढून आलीस, अजून वरती आहे, अजून वरती आहे, खूप ट्रेक मोठा आहे हा. कसं वाटतंय धबधबा? भारी वाटतं, एक नंबर आहे, एक नंबर खरंच. इकडे एक नंबर आहे, तुम्ही तुमचा डे पूर्ण एन्जॉय करू शकता. आता चालू केलं वाटतं. चालूच आहे.
असंही वाटतं ना. एक नंबर. आणि आता गुहा गुहा मराठी शब्द. दोन्ही पण गुहा वर आहे, खूप अजून वर आहे, खूप मोठा ट्रेक आहे, असं म्हणजे छोटा पण नाही आणि खूप पण मोठा मजा पण येते, नाही. मजा मजा येते चढायला, असं मस्त आहे. मस्त वाटतं. मस्त वाटतंय. एक नंबर आणि मजा ग्रीनरी आणि मी ग्रीनरी. वरती आहे बाबा आता. मी काय म्हटलं तुम्हाला सांगा बरं. ग्रीनरी आहे खूप. आणि मी ग्रीनरी. आणि तू पण ग्रीनरी. दोघं मॅचिंग मॅचिंग करून आले वाटतं तुम्ही. तू आणि मौसम, निसर्गात. निसर्ग आणि तू. भारी वाटतं यार. सरळ स्टे करायला पण भारी वाटेल इथं. बस थोडं 5 मिनिटं. बसू शकतो, बसूयात. ओलं आहे पण सगळं. पुढे आहे चांगलं चढ आहे असा, आणि आम्ही चाललोय. हा दुसरा चढ आहे, दुसरा वळण, म्हणजे वळण घाटासारखंच आहे, हा. टर्न आहे. आणि हा दुसरा आहे. आणि तुम्हाला आवाज येत माझा दमल्याचा. पण मी दमत नसतो. मी दमत नसतो. यू आर स्ट्रॉंग ना. मी डायरेक्ट बसत असतो. तुमचा फोटो काढते, चला मी. पाऊस सुरू झालेला आहे वरती आपण आम्ही. आमच्याकडे छत्री नव्हती. तर काही तिथं फ्रेंड्स होते, त्याने दिली की आम्हाला फ्रेंड्स नव्हते ते. पाऊस सुरू झाला यार एकदमच. खूप छोटा मंदिर आहे बघ. आम्ही इथे थांबलोय थोडस, इथं 2 मिनिटावर गुहा राहिली फक्त, म्हणजे जवळच आहे. पाऊस आला, खूप मोठा पाऊस आला जोरात. काहीतरी पडलं एकदमच आता. काय पडलं? पान वगैरे पडलं वाटतं. पान वगैरे पडलं. मस्त वाटतं ना. आला शेवटी पाऊस. हा ना. मस्त वाटतं पाऊस आल्यावर. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा मस्त आहे. सही आहे. कसं वाटतं? एक नंबर, म्हणजे मी खूप खुश आहे. दिवस एवढं भारी नाही करतं वातावरण. म्हणजे माहित नाही मला ह्याच्यापेक्षा भारी माझं कुठं बघितलं असं. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. फक्त पावसाळ्यातच खूप छान वाटतं यार इकडे. दुसऱ्या उन्हाळ्यात मध्ये काय माहित नाही. निसर्गात एकदम तुम्ही आवाज सुद्धा बघू शकता इथं. घरी छोटे छोटे धबधबे. किती सुंदर आहे तिकडचं म्हटलं धबधबा बघ. हा ना. बाबांना सोबत खूप सुंदर आहे. खूपच किती सुंदर दिसत आहे. किती छान आहे ना धबधबा. आणि किती आहे. वरती गोव्यावरती आलोय आम्ही. आणि एकदम शांतता बोलतोय. कारण शांतता, पूर्ण शांतता. काही लोक आतमध्ये बसले करतायत, नामस्मरण करतायत. हे बघ अक्षू, किती सुंदर आहे. छोटसच आहे. सगळे संत नाही, देव पण आहे बघ. ज्ञानेश्वर महाराज वगैरे, गोरक्षनाथ. शिवपार्वती छोटं मंदिर आहे, है ना. हो, आतमध्ये खूप सुंदर मंदिर आहे. छोटच आहे पण. गोव्याला जायच्या रस्त्यामध्येच आहे. पहिल्यांदा तो स्टॉप लागतो, नंतर वरती गोव्याला जातो तुम्ही. तर आम्ही बाहेर आलेलो आहे. आपलं सगळं ट्रेकिंग वगैरे झालेलं आहे करून. गुहा वगैरे बघून झाले. आम्ही आता बाहेर आलेलो आहे. तर आता जायचा टाइम झालेला आहे. तर स्पॉट्स असतील तर इथं जवळपास सर्च करतो आधी, आणि मग बघतो आणि ब्लॉग कंटिन्यू करतो. माहिती कधी कंटिन्यू. पण भारी होता आजचा दिवस. एक नंबर गेला होता. बघा आता आम्ही जातोय. आज आम्ही आता आमचं गगनगिरी महाराजांचं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. हा ब्लॉग इथेच एंड होईल. हा ब्लॉग इथेच एंड होईल. मी त्याचा पार्ट 2 टाकेल, माहित नाही आम्हाला, कारण मी सर्च शक्यतो जो गगनगिरी महाराजांचा मेन जो ब्लॉग होता तो इथं संपतोय. आता पुढे काय आलं तर आम्ही टाकूच नाही, तर ब्लॉग इथंच एंड करतोय. तर तुम्हाला पण कसं वाटलं तुम्ही व्हिडिओ सांगा आम्हाला. आणि तुम्ही पण आलात का, कधी भेट दिली का तुम्ही? नसेल दिली तर तुम्ही, आम्ही सजेस्ट करतो मला की तुम्ही पण एकदा भेट द्या. तुम्हाला पण खूप आवडेल. आणि शक्यतो तर पावसाच्या दिवसात या. जास्त पावसाच्या दिवसात जास्त मजा येते इकडं. आणि
चांगला भेटून खूप मस्त सगळं. आपल्या सगळ्या गाड्या